मुलीचा फोटो समोर ठेवून अंत्यसंस्कार केले। कुटुंबातील लोकांनी हंबरडा फोडला। मृत व्यक्ती गेल्यावर जसे विधी पार पडतात तसे सगळे विधी इथे झाले। फरक फक्त एवढाच होता की ज्या मुलीवर हे अंत्यसंस्कार करण्यात आले ती जिवंत होती। जिवंतपणी एखाद्यावर अंत्यसंस्कार कोण का करेल हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर थांबा, एखाद्या क्राईम मूवीला ही लाजवेल अशी स्टोरी मी आज तुम्हाला सांगणार आहे। जिवंतपणी मुलीवर कुटुंबाकडून अंत्यसंस्कार का केले गेले, घटना नेमकी कुठली आहे, नेमकं घडलं काय, सगळं जाणून घेऊ। नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय लोकमत। हा फोटो बघा, समोर मुलीचा फोटोवर हारही लावलेला दिसतोय। फोटो समोर 4 लोक बसतात, रडतात, अनेक विधी पार पडतात। मुलीचा फोटो त्यानंतर जाळून त्यावर सगळे विधी केले जातात जे एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर होतात। मुलगी जिवंत असताना तिच्यावर गोरनी प्रथेनुसार अंत्यसंस्कार करणारं तिचं निर्दयी कुटुंब असं का करतंय हेही जाणून घेऊ। पण त्याआधी गोरनी प्रथा नेमकी काय असते ते सांगते। गोरनी ही मध्य भारतातील काही विशिष्ट समुदायांमध्ये प्रचलित असलेली एक प्रतिकात्मक आणि सामाजिक परंपरा आहे। कुटुंबातील एखाद्या सदस्यानं, प्रामुख्याने मुलीनं, कुटुंबाच्या इच्छेविरोधात जाऊन जर लग्न केलं तर कुटुंबाशी असलेले सर्व संबंध तिच्या कुटुंबाकडून तोडले जातात। जर कुटुंबातील एखाद्या सदस्यानं, प्रामुख्याने मुलीनं, कुटुंबाच्या इच्छेविरोधात जाऊन जर लग्न केलं किंवा कुटुंबाशी असलेले संबंध कायमचे तोडून टाकले तर कुटुंब त्या व्यक्तीला म्हणजेच त्या मुलीला मृत मानून तिच्यावर अंतिम संस्कार करतं। हाच प्रकार पाहायला मिळाला मध्य प्रदेशच्या उज्जैन जिल्ह्यातील खाचरौद इथं। ज्या मुलीवर तिचं स्वतःचं कुटुंब अंत्यसंस्कार करतंय तिचं नाव आहे कोमल प्रजापत। कोमलची चूक काय होती तर तिनं केलेला आंतरजातीय विवाह। कुटुंबाच्या मर्जीविरोधात कोमलनं आंतरजातीय लग्न केलं। कुटुंबाने तिला समजवण्याचा प्रयत्न केला परंतु ती काही ऐकली नाही। हे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचलं। तिथं कोमलनं आपले आई वडील किंवा भाऊ, आपल्या कुटुंबाला ओळखण्यास नकार दिला। त्यानंतर प्रियकरासोबत तिनं लग्न करण्याचा निर्णय घेतला। या सगळ्यानंतर कुटुंबाला मोठा धक्का बसला। कोमलच्या कुटुंबानं त्यानंतर गोरनी प्रथेनुसार एक कार्यक्रम पार पाडण्याचं ठरवलं। गोरनी प्रथा काय असते हे मी तुम्हाला सांगितलंच। कोमलच्या कुटुंबानं प्रजापती समाजातील लोकांना आणि कुटुंबातील आणखीन लोकांना बोलावलं आणि अंत्यविधी पार पाडण्याचा निर्णय घेतला। घरच्या अंगणात कोमलचा फोटो ठेवण्यात आला, त्या फोटोवर हार घालण्यात आला। गोरनी प्रथेनुसार अंत्यसंस्कार पार पाडण्यात आले। त्यानंतर तिचा फोटो जाळून टाकण्यात आला। एखाद्या मृत व्यक्तीच्या जाण्यानंतर जे विधी केले जातात ते या कुटुंबानं कोमलच्या फोटो समोर केले। यावेळी कुटुंबातील सदस्यांसह नातेवाईक सुद्धा भावुक झाले होते। प्रजापती समाजातील लोकांनी कोमलला मृत समजून तिच्याशी असलेले सगळे संबंध यानंतर तोडून टाकण्याचं घोषित केलं। ज्या मुलीला इतक्या प्रेमाने आणि संघर्षाने सांभाळलं तिनंच कुटुंबाविरोधात जाऊन लग्न केलं, त्यामुळे जिवंत मुलीवर अंत्यसंस्कार करण्याचं पाऊल आम्ही उचललं असं तिच्या कुटुंबांनी म्हटलं। आजपासून तिचा कुटुंबाशी काही संबंध नाही असं सुद्धा तिच्या घरच्यांनी जाहीर केलं। कोमलने घरच्यांच्या विरोधात प्रेमविवाह केला। पोलीस स्टेशनमध्ये तिने आम्हाला ओळखण्यास सुद्धा नकार दिला। आम्ही तिला मृत घोषित केलं असं तिचा भाऊ म्हणाला। तिला आम्ही खूप समजवण्याचा प्रयत्न केला। तिने कुटुंबाच्या बदनामीचा काहीच विचार केला नाही। बाकीच्या मुलींनी यातून धडा घ्यावा आणि त्यामुळेच हा सगळा अंत्यविधीचा कार्यक्रम आम्ही पार पाडला असं कुटुंबातील एका सदस्यानं म्हटलं। एकूणच मध्य प्रदेशातील या घटनेमुळे सगळीकडेच खळबळ उडालेली आहे, कारण अशा प्रकारे आपल्या मुलीनं आंतरजातीय विवाह केला म्हणून तिच्या कुटुंबातील सदस्यांनी तिचा अंत्यविधीच केला। कोमलचा फोटो समोर ठेवून या कुटुंबानं एखाद्या मृत व्यक्तीवर जसे सगळे अंत्यसंस्कार केले जातात ते सगळे अंत्यविधी इथं पार पाडले। कोमल प्रजापत हे फक्त एक उदाहरण आहे। अशा प्रकारे मध्य प्रदेशात किंवा अनेक ठिकाणी आंतरजातीय विवाह आज जरी केला तरी सुद्धा काही जण तर त्या मुलीचा किंवा मुलाचा खूनच करतात, अशा सुद्धा घटना आपल्याला पाहायला मिळाल्यात। मध्य प्रदेशात घडलेल्या या आगळ्या वेगळ्या घटनेबद्दल तुमची मतं कमेंटमध्ये सांगा। लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।